नवरात्री आली की लोक सगळ्यात जास्त कन्फ्युज होतात रंगामध्ये। आज गुलाबी, उद्या पिवळा, परवा हिरवा। एकदा एका काकांनी चुकीच्या रंगाचे कपडे घालून नवरात्रीत एंट्री मारली। मग लोकांनी काकांना विचारलं, काका दुसऱ्या देवीच्या मंडपातला ड्रेस घालून तुम्ही इथं का आलात? नवरात्रीचं खास अट्रॅक्शन म्हणजे दांडिया। आपल्याकडे मुलं दांडिया खेळायला नाही, नवीन क्रश शोधायला येतात। मी एका मित्राला विचारलं, काय मग दांडियाचे किती राऊंड्स खेळलास? तर तो मला म्हणाला, आपण राऊंड्स खेळायला इथे आलोय का? मुलींचे 3-4 नंबर मिळालेत, ते पण व्हॉट्सअपवर। अजून काय पाहिजे? देवीसमोर लोक मोठमोठ्या मागण्या मागतात। देवी माते, मला नोकरी दे, घर दे, गाडी दे, चांगली बायको मिळू दे, धन दौलत मिळू दे। आणि मागच्या रांगेत उभा असलेला माझाच मित्र देवीला काय मागणं मागतोय? देवी माते, मला प्रसादात 2 लाडू जास्त मिळू दे, बाकीचं काय आहे ते नंतर बघू। नवरात्री मंडपात डीजेवर भारी मिक्स गाणी चालतात। नंतर आरती संपते, लगेच झिंगाट गाणं, डायरेक्ट नाचा पोरं लगेच चालू। देवी पण वरून म्हणत असेल, बाळांनो भक्ती करा रे भक्ती। आणि हो, नवरात्रीत सगळ्यात मोठा बदल काय दिसतो? संपूर्ण वर्षभर जी लोक डाएट करत असतात तीच लोक नवरात्रीत प्रसादाची थाळी 2-2 वेळेस स्वतःकडे घेतात। कारण प्रसाद वाटताच चोरून आपल्याला थोडा प्रसाद खाता यावा ह्याच्यासाठी, म्हणजे प्रसाद खाण्यासाठी। आणि हा प्रसाद देवीचा आहे, 0 कॅलरीज। त्याच्यामुळे लोक असे करतात, म्हणजे किती भांडण